रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना, सर्व मित्रांना माझा नमस्कार एवं धन्यंकार जी. आज तुम्हाला शक्तीमध्ये ताकद आहे का ते नामामध्ये ताकद आहे हे दास थोडक्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रभू रामचंद्राचं ज्यावेळेस सीतेचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्र निघाले त्यावेळेस रावण वानर सेना कामाला लागली होती. आता तो सेतुपूल ओलांडून जायचं होतं आणि मग तो सेतुपूल तयार करत असताना वानर सेना सगळी कामाला लागली. वानर सेनेनं त्या एक एक दगडावर राम नाव टाकायचं आणि तो पाण्यात टाकायचा. तो दगड तरंगत होता. असे बरेच दिवस झाले आणि एके दिवशी वानर सेना थोडीशी विश्रांती करता गेली. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला वाटलं की आपण हा दगड पाण्यामध्ये टाकावा. त्यांनी दगड घेतला, पाण्यात बुडाला. दुसरा दगड घेतला, पाण्यात बुडाला. तिसरा दगड घेतला, पाण्यात बुडाला. हे प्रभू रामचंद्र काय करतात हे त्यांचे प्रिय भक्त हनुमानाने पाहिलं. हनुमानाने पाहिल्याच्या नंतर हनुमान हात जोडून प्रभू रामचंद्रापुढं उभे राहिले आणि प्रभूजीला म्हणाले, प्रभूजी, हे तुमचं काम नाही, हे आमचं काम आहे. आणि मग संतजनांनो, राम थोडं आश्चर्यचकित हनुमंताकडे पाहायला लागले आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी की त्यांनी पण विचार करायला लागले की नेमकं आपण दगड टाकतो, पाण्यात बुडतो आणि ह्यांनी राम नाम टाकलेले दगड मात्र पाण्यामध्ये तरंगतात. हनुमान म्हणाले, प्रभूजी, हे तुमचं काम नाही, हे आमचं काम आहे. आम्ही तुमचे दास आहोत. दास म्हणजे सेवक, दास म्हणजे सेवेदार. मग विचार करा संतजनांनो, प्रभू रामचंद्रांनी साक्षात भगवंतांनी दगड टाकले तर ते पाण्यात तरंगले नाहीत आणि हनुमंतांनी दगड टाकलेले ते पाण्यामध्ये तरंगले. वानरसेनाने ते दगड टाकलेले तरंगले. मग मला सांगा, त्या नामामध्ये ताकद आहे का त्या व्यक्तीमध्ये ताकद आहे? छोटीशी खारुताईने सुद्धा सेवा केली. खारुताई यायची आणि ज्या दगड टाकलेत त्यामध्ये आपलं अंग झाडायची. ते वाळूमध्ये लोळायची खारुताई आणि त्या वाळूमध्ये वाळू जे अंग भरलेलं होतं ते त्या दगडाच्या सांधीमध्ये ते आपलं अंग झाडायचे आणि त्यात वाळू भरायची. ही खारुताईने सेवा केली आणि ती करत असताना वानर सेनेचा पाय पडला. त्यावेळेस ती जखमी झाली आणि जखमी झाल्याच्या नंतर तिला प्रभू रामचंद्रापाशी जाण्याचा योग आला. प्रभू रामचंद्रांनी तिच्या अंगावरून हात फिरवला. तर संतजनांनो, आज बी त्या खारुताईकडे बघा, तिच्या अंगावर बोट उमटले आहेत, ते प्रभू रामचंद्राचे आहेत. तर दास या व्हिडिओमधून एवढंच सांगतो की बघा, त्या भक्तीमध्ये ताकद आहे, त्या नामामध्ये ताकद आहे, त्या व्यक्तीमध्ये ताकद नाही. जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. जर काही तुम्हाला वाटलं त्यात दासून काही चुकलेलं असेल तर ते कमेंटद्वारे कळवा. सर्वांना माझा नमस्कार एवं धन्यंकार जी.